हा हॅलो हॅलो. हॅलो. हा काय तब्येत खराब झाली म्हणून कळालं. काय काय झालं? तू बरी तर नाही ना तब्येत? नाही काय काल सकाळी डोकं दुखायला पुढे घे पाणी पिडतंय. हां. डोकं जाम झालं आणि अंग सगळं दुखायला पायाला क्रॅम्प आलता हं, हं. आणि अंग पण एवढं दुखत होतं ना की मला बसूच वाटत नव्हतं पायात. हं. हां. हं, हं. त्यामुळं कालच्या दिवसात तरी पण 10 सभा झाल्या काल. 10 10? 10 ठिकाणी. अरे 10 देवा! एक ठिकाणी लग्न आणि 9 ठिकाणी भेटी म्हणजे चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा. हं, हं. खूप चांगल्या प्रकारे आणि शेवटी तर असं झालं हं. या ह्याच्या इथं गेलो आम्ही. काय हे वेळका काहीतरी असं होतं. कोणतं गाव होतं सोनवणे साहेबांचं तो होतं बघा आपलं हं. मोतीलाल सोनवणे. हां, हां. आणि तिथं त्यांनी ती मिरवणूक काढली होती. हं. मला ते चालायला पण चालवत नव्हतं. मग गेलो तिथले केले सभा काय तिथं मला बोलताच आलं नाही. हं, हं. मग मी म्हणलं तुम्ही बोला. त्यांना बोलला. हं. DM सर गीतांजली कोळी ते बोलले. मी काय बोललो नाही. पण तिथून एवढं परत तर मग त्रास झाला की मला अशक्तपणानं उठायला शिना गेली. मग परत तरी पण आर्मीची एक मीटिंग होती. हो. DM सरांना म्हणलं सर आता इथून जळगाव जायचं आणि आर्मी म्हणलं आता हं. म्हणलं पण DM सरांनी काय केलं बोलले काय नाही आपण तिथं लोकांना टाइम दिला आपल्याला जायचं तिथं तुम्ही फक्त बसा आम्ही बोलतो. हं, हं. मीटिंगला लोक जमा झालेले आहेत सगळे. हं. म्हणलं ऑलरेडी मीटिंग चालू होती बरं का त्यांची. हं. का तर त्यांना अगोदर सांगून ठेवलं ते जमा करून ठेवा आणि मीटिंग चालू ठेवा. हं. तर मग आर्मीच्या लोक एवढी जमा झाली होती खूप गर्दी होती. हं, तिथं हं. गेलो बसलो. हं. मग यांची सगळ्यांची भाषणं झाली. मग काय मला तर बोलायची स्टॅमिनाच नव्हता. हं. मग DM सरांनी भाषण सुरू केलं. हं. DM सरांनी असं भाषण केलं ना की मग मला म्हणले तुम्ही थोडं लोकांशी 2 शब्द बोला. हं. पण ज्यावेळेस ती लोकांचा प्रतिसाद बघून आणि ती लोक एवढी लहान मुलासहित हं. आपली लहान मुलं महिला मंडळ बाया पोरं सगळं परिवारासहित होती सगळी लोक. हं, तुम्ही हं. बघा की रात्री आर्मीचे फोटो. हं, हं. आणि एवढी लोक होती की त्याच्यामुळे मला एवढी नंतर एनर्जी सुरू झाली आली हं. की मी डायरेक्ट लय बोललो की रात्री परत पुन्हा सभा झाली. आजार पण विसरून आणि गेला. सभा अहो परत पुन्हा मला इंजेक्शनाची गरज नाही गोळ्याची गरज लागली नाही काहीच नाही. डायरेक्ट नीटच झालो मी तिथून. हं. आणि पुढे आलो जेवण वगैरे केलं आम्ही नंतर. हं. आणि मग जळगावला आलो रात्री 12-12:30 वाजून गेले रात्री 1 वाजला असतात हं, हं, जळगाव हं. मुक्कामी. नाही ते एकच झालंय आणि आज तुम्हाला आता व्यवस्थित आहे. झोपच होईना ना तुमची. झोप होईना ते रात्रीचं काय होतं उशीर होतं 1-1:30 वाजता हं. आणि सकाळी 5:30च्या दरम्यान 5-5:30ला उठलेला असतो. बघा बरं मी आता एक ठिकाणी आलोय इथं जळगावमध्ये. नाही, नाही. मग पण मी त्यांना काय म्हणतो भेटतो ऐका मग. ना, तुम्ही डॉक्टरांकडे जावा. आधी स्वतःची तब्येतीची काळजी घ्या. नाही आता गरज 1-2 नाही गावं आहे. कमी करा. नाहीतर वापस या. नाही राहू नाही द्या नाही ते नाही 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 दवाखाना. नाही लोकांना जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना भेटता येईल तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे मला आपण तब्येत लोकांना सांभाळा ना अध्यक्ष. तुमची तब्येत तुम्ही अहो सांभाळली नाही तर कसं व्हायचं? विषय तो नाही लोकांच्या फक्त तेवढ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं मला इंजेक्शनाची दवाची औषधाची गरजच लागली नाही. नाही, तुम्ही नाही. विचार तुम्ही करा ना पार मला असं वाटत बेलकांड होतं लावा म्हणून अशक्तपणा आता. सांगितलं. आता तिथं तुमच्या स्टाफमधून जे एक जणांनी मला सांगितलं तुम्ही बेलकांड लावा तुम्हाला उभारता बी येत नव्हतं अशक्तपणा हा यायला हा लागला. हा 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 वरती पायऱ्या मग ही चढताना वेगळ्या असल्या बेल गोष्टी काढला घरी असं जर झालं. ताईंना कळाल्या तर पुन्हा त्या ताई तिकडे जेवण पाणी सोडून देते. तुम्हाला माहिती नाही 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 गोष्टी. नाही नाही काय काय बरोबर आहे पण काहीच नाही एकदम व्यवस्थित फ्री झालं. आता सकाळी आता सुरुवात झाली आता पहिल्या ठिकाणी आलोय आम्ही आता ठेवतो फोन मी जळगावमध्ये आहे आज. ठीक आहे. किरण कोळीला सांगू नका ना ते तिकडे घरी ताईंना कळेल पुन्हा ताई नाही अजून नाही टेन्शन नाही घेतील. नाही हां आणि नाही नाही स्वतःची कोणालाच बोललेलं काळजी नाही. ठीक घ्या आहे. आणि तुम्ही एकदा दवाखान्यात जावा बरं अध्यक्ष. आहे ना आपले जमात बांधव आहेत आपले काळजी घेणारे काय काळजी करताय. खूप माणसं काळजी घेणार आहे तो आपण फिरल्यानंतर अनुभव येतात की लोक चांगले आहेत आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. आणि आज आपण वाड्या वस्त्यावर सगळ्यांकडे जातो सगळ्यांबरोबर बोलतो एवढ्या आपुलकीनं आणि जसं काय त्यांच्या घरातला माणूस असल्यासारखं प्रेम देतात लोक. हं, हं. खूप छान आहे. ठीक आहे चालतंय. खूप चांगला दौरा चालू आहे आणि लोकांचा खूप प्रतिसाद आहे आणि विशेष म्हणजे हं, हं. सगळे गटाट तटाट विभागलेले आपले जे लोक आहेत सगळे एकत्र येतात. ज्यांचं म्हणजे गावातले काय जरी वितुष्ट असेल त्यांचं किंवा आता समजा जिल्ह्याचं काय असेल तरी ते सगळं विसरून सगळे लोक एकत्र येत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. ठीक आहे. काळजी घ्या ओके फक्त. चालतंय. काळजी घ्या. हो ठीक हो आहे. हो ठीक आहे. ओके.